लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळते। कराडमध्ये नद्यांच्या स्वच्छतेला आता सुरुवात झाली आहे। कराड नगर परिषदेकडून लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। नागरिकांकडून नद्यांमध्ये कचरा टाकण्याचं प्रमाण वाढल्याची बातमी लोकशाही मराठीनं खरं तर दाखवली होती आणि त्यानंतर आता स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी अभय कुमार देशमुख यांनी। पाहूया। लोकशाही मराठीनं कराडमधून वाहणाऱ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढत असल्याची बातमी दाखवल्यानंतर कराड नगरपालिकेनं या नद्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि लोकशाही मराठीनं केलेल्या बातमीची दखल कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। हे सर्व कर्मचारी कराड नगरपालिकेचे आहेत आणि हा नदीमध्ये असलेला कचरा हे बाहेर काढत आहेत। नद्यांमध्ये वारंवार नागरिकांना सांगून सुद्धा नागरिक नद्यांमध्ये कचरा टाकत आहेत आणि नगरपालिकेचे कर्मचारी मात्र सातत्याने नद्यांना स्वच्छ करण्यासाठी नद्यांमधून कचरा काढत आहेत। कर्मचारी आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? नद्यांमध्ये कचरा टाकण्याचं प्रमाण जास्त आहे, नागरिकांमुळे कचरा पडतोय। फुलं देवाचं घरातलं काय असतं ते हार बीर सगळं इथं आणून टाकतात। आम्ही तिथं हे ठेवलं होतं, काय त्यामध्ये महेश निर्माणाचा कलश ठेवला होता, त्यामध्ये कलशमध्ये टाकावून सांगितलं होतं। माणूस एक उभा केला होता, माणसासमोर टाकतात आणि नंतर माणूस गेला की ते ह्या नद्या म्हणून टाकतात। तरी म्हणलं तिथं कलश ठेवला आहे, कलशमध्ये टाका, तरी नाही, कलश मोकळाच आमचा कलश ठेवलेला आहे। निर्माल्य आमचं आहे किंवा माशासाठी खाद्य आम्ही भात टाकतोय, ते देवाचं कलश, ते निर्माल्य, फुले हार वगैरे आमचे असतं आहे, देवाचे असतं, आम्ही नदीला सोडणार, आम्ही इकडे टाकणार नाही, सर असं दम देतात। या बेजबाबदार नागरिकांनी लक्षात घ्यायला हवं आणि या नदीमध्ये कचरा न टाकता आपली नदी कशी स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।